ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झालेली आहे। तर ह्या व्ह्यूसाठी इतक्या दिवस झालं नंदी हिल्सला यायचं टाळत होतो आणि फायनली आलो तर हे बघायला मिळालं। हे 3 ठिकाणं बघण्यासारखे आहेत, जे 2 इथेच आहेत आणि एक जेव्हा तुम्ही मेन रोडवरून आत येता तिथे एक पॉइंट आहे। लागलेली आहे आणि अजून बरीच आहे, गर्दी, भयान गर्दी। अजून खालीपर्यंत गाड्या लागलात ना तिकडे, सगळी गर्दीच दिसते। एवढे सगळे पॉइंट इथं बघण्यासारखे आहेत, खूप छान व्ह्यू आहे इथे। जर गर्दी कमी झाली ना, सकाळी जास्त असायची। हो, खूपच गर्दी असते। ऍक्च्युअल मध्ये बघितल्यानंतर वाटते की खूप ऊन येते, असं ऊन आहे पण भयानक थंडी वाजते, भयानक थंडी वाजते। लिटरली असं शिवरिंग व्हायला लागलंय, नाकातून पाणी पण पडायला याचं झालंय। सिरियसली नक्की असं कळत नाहीये की बँगलोर मधलं हिल स्टेशन बँगलोरच्या जवळच आहे, 60 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे। तर बँगलोरच्या जवळच्या हिल स्टेशनला आलोय का कुठेतरी नॉर्थ इंडियामध्ये थंड ठिकाणी गेलोय, दोन्हीतला फरक कळत नाहीये, इतकी थंडी वाजते लिटरली। नंदी हिल्स हे जे हिल स्टेशन आहे ना, हे टिपू सुलतानचं फेवरेट हिल स्टेशन होतं आणि समरमध्ये जेव्हा जास्त उन्हाळा असायचा तेव्हा तो इथे यायचा रेस्ट करण्यासाठी आणि ह्या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी। त्यामुळे हे हिल स्टेशन नंतर भरपूर फेमस झालं आणि खरंच खूप थंड आहे। आजही आल्यानंतर इतकं थंडच आहे, पण मे बी त्या काळात अजून थंड असेल नक्कीच, कारण आता थोडं क्लायमेट चेंजमुळे कमी थंडी झालेली आहे, पण त्यावेळी जास्त थंडी असणार आहे। हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाख आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आज आलेलो आहे सकाळी सकाळी नंदी हिल्सला आणि थोडंसं लेट झालं कारण थंडी खूप होती आणि आता इथे आल्यानंतर ऊन पडलेलं होतं, तरी सुद्धा खूप थंडी होती। आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जसं की तुम्हाला सांगितलं की आमचा व्ह्यू पॉइंट मिस झाला, जे ॲक्च्युअल बघण्यासाठी इथे आले होते, पण पाठीमागे मी येऊन गेले होते। ठीक आहे, त्यावेळी कॅमेराची क्वालिटी एवढी काही चांगली नव्हती, पण मी इथे काही फोटो पोस्ट करते तुम्हाला आता, तर ते बघा, कारण की खूप छान व्ह्यू इथून बघायला मिळतो आणि गुगलवरचे पण काही फोटो मी इथं टाकते। तर ठीक आहे, आता आलोय लेट, पण आपण बाकीचं तरी सगळं ठीकठाक व्यवस्थित फिरून बघूया आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायला अजिबात विसरू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक खूपच अमेझिंग गोष्ट बघायला मिळणार, अमेझिंग, आणि ती मिस करू नका। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्याची हाईट खूपच कमी आहे, त्यामुळे थोडं डोक्याला पण लागायची शक्यता आहे आणि थोडं वाकून चालावं लागत आहे आणि खूप जुनं मंदिर आहे इथे वरती। तर हे योगी नंदीश्वर टेम्पल आहे, इथे सगळ्या शंकराच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि आतून हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे।
पॉईंट आहे तो पाहण्यासाठी एक छान रॅम्प तयार केलेला आहे, ज्या रॅम्पवरती तुम्ही वॉक करून मस्त या व्ह्यूचा आस्वाद घेऊ शकता, एन्जॉय करू शकता आणि पूर्ण व्ह्यू तुम्ही इथून पाहू शकता. तर रिसेंटलीच हा रॅम्प तयार केलेला आहे, त्यामुळे नक्कीच बघू शकता. इथून पूर्ण व्ह्यू सुंदर दिसतो एकदम. विशा किती वाजले रे प्रदीप? ऑलमोस्ट 9 वाजत आले असतील, 9-10. हां, तरी पण अजून थंडी आहे. खूपच थंडी आहे. हां, हवा आता थोडंसं उन्हाचं जाणवत आहे आत्ता जस्टच. ह्याच्या आधी थोडं जास्तच थंड वाटत होतं. असा हा पूर्ण ट्रेल आहे जिथून तुम्ही वॉक करत जाऊ शकता आणि पूर्ण व्ह्यू पॉईंट एन्जॉय करू शकता. झाडी पण खूप आहे इथे, वरून तुम्ही बघू शकता. आणि हे सिक्युरिटी पर्पज. हो, हे पहिला नव्हतं बांधलेलं, आता हे म्हणजे ग्रिल हे घालून सिक्युरिटी पर्पज ना ऍड केलेलं आहे. मागच्या वेळी आपण आलो तेव्हा सुद्धा नव्हतं हे. करेक्ट. करेक्ट. इवन ह्या टेम्पल जवळ कुणीही नव्हतं. ब्रह्माश्रम बघून येऊया आता. इथे एक छोटीशी केव आहे, थोडंसं चढणं डिफिकल्ट आहे. मोबाईल हँडल करत मी चढते आता. ओके, येऊ शकतेस तू पण आता. आणि इकडून बाहेर उतरू शकतो परत. तिकडे बंद केलं का? नाही, आहे. पहिला जो आहे तो योगा नंदेश्वरा, जे टेम्पल मी तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं. आणि आत्ता जे बघितलं ते ब्रह्माश्रम केव. आणि तिसरं जे आहे ते भोगी नंदेश्वरा आहे, ते तुम्हाला मेन रोडला हायवेलाच लागेल. आणि ते पण खूप सुंदर आहे आणि खूपच मोठं आहे, ते पण बघण्यासारखं आहे. हे 3 पॉईंट नंदी हिल्सला आल्यानंतर बघावेच असं मी रिकमेंड करेन. तर ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, 1 वर्ष नाही 2 वर्ष झाले आपल्याला, राईट? हा, 2 वर्षाच्या पाठीमागे इथे काही नव्हतं आणि हिरवंगार इतकं छान होतं. आणि आम्ही इथे खूप सारे फोटो क्लिक केले होते, ते पण फोटो मी पुढे पोस्ट करते. तरी आणखी एकदा सांगते, नॉट दॅट मच क्लिअर, पण ठीक आहे, क्वालिटी नसेल तरी पण छान फोटो आलेले होते, ते मी पुढे पोस्ट करते. इथे खाली एक विहीर आहे आणि ही पण मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा पडलेली होती पूर्ण, फक्त वरूनच बघू शकत होतो. पण आता त्यांनी हे थोडं बांधकाम वगैरे करून घेतलंय सगळं आणि पायऱ्या पण प्रॉपर बांधल्यात. अति सुंदर. अति सुंदर आहे हा व्ह्यू, अति सुंदर. सगळ्या व्ह्यू पेक्षा मस्त वाटायला मला. बेंगलोरच्या जवळ बघितला ना तुम्ही, भरपूर लेक आहेत. आता इथंच बघू शकता की मिनिमम एक 4-5 लेक तर तुम्हाला इझिली दिसत असतील. हो, तिकडे लांबपर्यंत बघितला तर सगळीकडे ते थोडंसं धुरकट आहे त्यामुळे तिकडचं दिसत नाहीये. टोटल 5 तर लेक इथून आता दिसत आहेत. इतकी झाडं आहेत ना इथं, बघू शकता. उतरत्या रस्त्यांनी परत वापस येताना अपोजिट साईडला तुम्ही मेन रोडनी, जिथं रस्ता प्रॉपर कॉन्क्रीटचा आहे तिथून जाण्यापेक्षा ह्या रोडनी या. खूपच गार वाटत आहे आणि छान वाटत आहे. इथं पूर्ण जंगलातूनच हा रस्ता जातोय की काय असा फील येत आहे. ॲक्च्युली हा आहे टिपू सुलतानचा समर पॅलेस. इथे येऊन तो विश्रांती करायचा आणि रिलॅक्सेशनसाठी यायचा. आणि इथे पण एकदम असा किल्ल्याचा म्हणजे फोर्टच म्हणतात त्याला, हा एक फोर्टच बांधला होता. आणि साईडने अशी सगळी भिंत आहे, ही सगळी एंट्रन्सलाच मिळेल.
आपल्या इकडे तरी देवाची पालखी किंवा रथयात्रा असंच म्हणलं जातं. तर इथे हे नवविवाहित जोडपं होतं, त्यांची पूजा सुरू होती खूप वेळ आणि त्यानंतर ही देवाची पालखी निघाली होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही नंदी हिल्सला आला तर 3 ठिकाणं त्यामध्ये आहेत, ज्यामध्ये योगनंदेश्वरा आणि ब्रह्मा आश्रम केव्ज ह्या दोन्हीही नंदी हिल्सवरतीच आहेत. तिथे तुम्हाला त्या बघायला मिळतील. आणि थर्ड म्हणजे भोगनंदेश्वरा टेम्पल, जे तिथून नंदी हिल्सपासून 7-7.5 किलोमीटर अंतरावरच आहे. तर हे खूपच प्राचीन मंदिर आहे आणि खूप भव्य पण आहे. मी जेन्युइनली 100% रिकमेंड करेन, कारण की इथे आल्यानंतर एक वेगळी स्पिरिच्युअल वाइब्स येते आणि खूप सुंदर आहे. आणि इथे कुंड पण छान आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा मी व्हिजिट केलं होतं, पण आता ते बंद केलेलं आहे. मे बी काही आर्किओलॉजिस्ट सर्वेमुळे बंद झाला असेल. आणि खूपच प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे. मी 100% रिकमेंड करेन की तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर आत्ता मी आलेलो आहे वीरभद्रा टेम्पलला, जे आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि हे मंदिर 1530 ते 33 AD मधील आहे. विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत हे मंदिर 2 भावांनी, जे त्या विजयनगर साम्राज्यासाठी काम करायचे, त्यांनी हे मंदिर त्या काळात बांधलं होतं. तर हे खूपच भव्य दिव्य आणि सगळ्यात मेन ह्या मंदिराची खासियत, मंदिरामध्ये जेवढे पण पिलर आहेत हे सगळे हँगिंग पिलर आहेत. म्हणजे कुठेही त्याला फिक्स केलेलं नाही. तुम्ही बघू शकता कोणतेही पिलर अटॅच नाहीत, ते फक्त ठेवलेले आहेत आणि त्याच पिलरवरती वरचं सगळं मंदिर वसवलेलं आहे. असे ह्या मंदिरामध्ये टोटल 70 पेक्षा जास्त पिलर आहेत. ते सगळं हँगिंग आहेत, म्हणून हे हँगिंग पिलरचं मंदिर असं पण संबोधलं जातं. आणि सगळ्यात मेन, खालची जमीन अजिबात एक लेवल नाही. जसा दगड आहे वर उतार खाली तसाच दगडच आहे तो, त्याला काही केलेलं नाहीये त्यांनी. ही मूर्ती या मंदिरातील सर्वात फेमस मूर्ती आहे, जी शंकराची पिंड आहे आणि त्याच्यावरती शेष नाग फणा काढून बसलेला आहे. खूप प्रचंड मोठी आहे आणि सुंदरही आहे. नाही, इकडं गणपती आहे, डिझाईन नाही केली. ठीक आहे, महाऋषी हे टाकायला लागलं काहीतरी पिंडीवर. हा आहे लग्न मंडप, म्हणजेच मॅरेज हॉल त्या काळातला, ज्याचं काम अर्धवटच राहिलं होतं. आणि तसाही जरी अर्धवट असेल तरीही खूपच सुंदर दिसत आहे. आणि याच्या प्रत्येक पिलरवरती काही ना काही स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे.
वरती पण सगळे पेंटिंग वगैरे आहेत, ते हळूहळू हे झालं कालांतरानं. खूप छान आहे. वीरभद्रा टेम्पलपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावरती जटायू थीम पार्क आहे, तर तिथे जाऊया. चढेपर्यंत लिटरली थकून गेलोय. काय प्रदीप? यस. पुढे बघ एकदम कोण आहे माहिती आहे. आणि इथे आहे गरुडाचा पंख दिसतोय. वीरभद्रा टेम्पल, जटायू थीम पार्क आणि नंदी टेम्पल हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी लेपाक्षी टेम्पल म्हणून पाहायला मिळेल. बँगलोरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खूप छान अशी एकत्र वन डे ट्रिप ही होऊ शकते. असं म्हणलं जातं की रामायणामध्ये जेव्हा जटायूला मारलं होतं रावणाने, तेव्हा तो इथे खाली पडला होता, कोसळला होता आणि रामाची आणि जटायूची भेट इथे झाली. अशी सेम स्टोरी मी केरळमधल्या कोल्लाम येथे जे जटायू अर्थ सेंटर समथिंग काहीतरी आहे, मी अजूनही विजिट केलं नाही, तिथे पण सेम स्टोरी आहे असं ऐकले मी. आणि इवन मी गुगलवरती पण चेक केले तर दोन्हीकडे ह्या गोष्टीसाठी डिबेट आहे, पण म्हणजे कन्क्लुजन कुठंच नाही मिळालं. तर पण रामायणात तरी लेपाक्षीचंच नाव मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे मे बी हे ट्रू असेल असं वाटतं मला. जर तुम्हाला ह्याबद्दल काही खरं माहीत असेल तर मला नक्की सांगा, नक्की सांगा. कॉमेंटमध्ये कॉमेंट करा की नक्की जटायूचे जेव्हा पंख कापले रावणाने तेव्हा जटायू कुठे पडला होता. हा तुम्हाला सगळ्यांच्यासाठी क्वेश्चन आहे आणि ते लोकेशनचं नाव तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी पण अजून रिसर्च करते आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये तर मी एवढंच सांगू शकेल. आणि इथं आम्हाला बघायला एक त्यांचा रामाचं पाऊल उठलेलं ते पण आहे. वीरभद्रा टेम्पलपासून अर्धा किलोमीटर अंतरावरच ही नंदीची मूर्ती स्थापलेली आहे आणि ही मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे. हा पूर्ण मोनोलिथ आहे. तर ही फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी नंदीची मूर्ती आहे, जी लेपाक्षी टेम्पलच्या जवळ आपणाला पाहायला मिळेल. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला खूप छान विशेष अशी गोष्ट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, तर ती येणार आहे व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण पार्ट 2 मध्ये आणि तो खरंच व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर स्टे ट्यून. बाय बाय.